कोणी पासे फेकत होता ना तेव्हा त्याच्याकडे कला होती, त्या कलेनं तो फासे फेकायचा. त्या कलेमध्ये त्यांना सर्व राज्य जिंकून घेतलं. शेवट द्रौपदीला उभं करण्यात आलं, स्त्रीला द्वित म्हणजे जुव्यावर लावण्यात आलं आणि तेही हिरावून घेतलं. तीही जिंकला कोण? दुर्योधन. कौरव जिंकलेत. कशानं झालं एवढं? द्वितामुळं. तुम्ही तर म्हणाल महाराज पांडवांचे सहकारी भगवान श्रीकृष्ण होते, देव तसा येत नसते, बोलवावं लागत असते. द्रौपदीसाठी जेव्हा साडी दुर्योधनानं तिचं वस्त्रहरण करण्याची प्रक्रिया केली तेव्हा तिनं बोलावलं कनी, हाक दिली कनी. कशाचे उपकार आहे द्रौपदीचे? भगवंताचं बोट कापल्या गेलं होतं कृष्णाचं, आणि तिनं भरजडी पितांबर काय दिला होता? फाडून दिला होता. चिंदी बांधली होती भगवंताच्या हाताला, त्या चिंदीचं पुनरावृत्ती भगवंतानं काय दिली? परतफेड साड्यामध्ये दिली. भगवंताला बोलवावं लागतं. द्रौपदी जेव्हा आत्या कृष्णाला म्हणते, भासा लागत होता कृष्ण द्रौपदीचा, कुंतीचा. कुंती जेव्हा म्हणते तू माझ्या मुलांना वाचवलं नाही का? काय कारण आहे? का दुःख दिलं सांग आम्हाला. तेव्हा आत्याला म्हणतोय भगवान श्रीकृष्ण, कौरवांनी म्हणावं की आमच्याकडनं फासा कोण फेकेल? शकुनी. तर यांच्याकडे डोक्याकडनं फासा कोण फेकेल? माझा कृष्ण फेकेल. म्हणून दुःखाच्या याच्यातही भगवंताला बोलवावं लागतं, सुखाच्या याच्यातही बोलवावं लागतं. द्वितानं या जुव्यानं काय केलं? त्या द्रौपदीला सरेआम बाजारामध्ये उभं करण्यात आलं. तिचं स्त्री तत्वाचं भंग करण्यात आलं. साडी पुरवली. भरजडी ग पितांबर फाडून, भरजडी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी शोभे नारायण. भरजडी ग पितांबर दिला फाडून, भरजडी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. दिला फाडून भरजडी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी द्रौपदी द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानली बहीण. काळजाची चिंधी काढून देईन, काळजाची चिंधी काढून देईन. एवढी तयाचे माझ्यावरी ऋण. एवढं ऋण भगवंतावर केलं होतं द्रौपदीनं. आणि द्रौपदीला जेव्हा डावावर ठेवलं तेव्हा ती म्हणायला लागली की तुम्ही कृष्णाची धाव घेतली म्हणून त्याने मला साडी पुरवली. सांगत असताना मला तुम्हाला सांगावं लागेल, द्वित संघ म्हणजे जुवा करणाऱ्या व्यक्तीपासून आपण सावध राहिलो तर व्यवस्थित आपलं कुटुंब चालू शकेल. नाही तर काही लालूपेतेच्या पायी आपण जर अट्टाहास करायला लागलो तर दुःख आपल्या संसारामध्ये निर्मित झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणाले पहिलं दुर्जनाचा संघ, द्रव्य संघ, तिसरं सांगितलं द्रव्य संघानंतर द्वित संघ, त्यानंतर सांगितलं द्वेषियांचा संघ. मी सांगून राहिलो तुम्हाला, लक्षात करा. द्वेष नसला पाहिजे कोणाच्या विषयी. द्वेषाला दुसरी भाषा आहे मत्सर, ईर्षा. ईर्षा नसली पाहिजे मनात. शिव महापुराण किती काही ऐकलं तुम्ही, पण मनात तुमच्या ईर्षा आहे कोणाच्या विषयी
तर दुःख तुम्हाला कारणीभूत ठरेल. भगवंत तुम्हाला काही करणार. राजा दक्षाची कथा याच्यामध्ये येते शिवमहापुराण कथेमध्ये. दक्षानं ईर्ष्या केली होती कोणासोबत? साक्षात भोलेनाथासोबत. मान कापावी लागली महाराज. बोकड्याचं तोंड बसावं लागलं, बकऱ्याचं. कथा आहे, पुढे पाहणार आहोत आपण. बर, द्वेष करू नका. कर्ण दानशूर होता म्हणता ना तुम्ही, पण ईर्ष्या वाल्यांकडून होता ना, कौरवांकडून होता ना तो. म्हणून तर त्याचं नाव घेतलं जात नाही, घेतला जात नाही. पण पांडवांचं नाव घेतल्याशिवाय कोणी राहत? हरिपाठामध्ये पांडवांचं नाव आलंय. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हो द्वारकेचा राणा पांडवा घरी, हो द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. हे पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी, पुण्याची गणना कोण करी. द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी राहतो, माऊली सांगतात. साधा आहे का महाराज हे चिंतन? काही साधं सोपं आहे का? असं काय केलं? कर्ण अधिकारी ठरला नाही, द्वेष व्यक्तींच्या सोबत राहिला, ईर्ष्यावाल्या लोकांसोबत राहिला, म्हणून त्याचं नाव घेतल्या जात नाही. कितीही दानशूर असला तरी. देवाचा संग करू नये महाराज, देवाचा संग करू नये. लक्ष ठेवा. आता 15 मिनिटं राहिले फक्त बरोबर, आणि साक्षात पांडुरंग येणार आहे 15 मिनिटानंतर. लक्ष करा. देवाचा संग करू नये. हो महाराज, देवाचा संग घेतलाच नाही बाई. आपण ज्याची पूजा करून राहिलो तोही भूतच आहे, त्याला भूतनाथ म्हणतात. बरोबर आहे ना? ज्याचा आपण पंढरीचं पांडुरंग म्हणतो त्यालाही भूतच म्हणतात. प्रमाण आहे माझ्याकडे तुकोबारायांचं प्रमाण आहे. पंढरीचे भूत मोठे, 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 पंढरीचे भूत मोठे. हो पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे